देव आपला विषय देव बनला पाहिजे. आपला विषय संसार बनला याच्याकरता देव आपल्या हाकेकरता धावत नाही. हाकेला धावण्यासाठी ज्यांचं अविरत जीवन विटेवरच्या मालकासाठी खर्च झालेलं पाहिजे तेची संत तेची संतांच्या हाकेला धावतोय ज्यांचा हेत प्रत्यक्ष पांडुरंग आहे. मुलगा आजारी पडला, हरिपाठ बंद. बायको नाराज झाली, गण लावायचा पण विसरला. पाहुण्याचं आमंत्रण आलं, 4-2 लोक उडूस तर कार्यक्रमाला पोहोचला. आपण हे सगळं भंगार जवळ घेतलंय. देवानं आपल्या हाकेकरता धावावं याच्याकरता आपला पूर्ण विषय देव बनला पाहिजे. तुम्हाला एक माहिती आहे का सज्जनांनो, आपण एखाद्या माणसाला काम सांगत असताना तो आपली लायकी बघतोय, लायकी तर आपलं काम करतोय. यशवंत बाबा तसं करत नाही तो काम आपलं. 5वीच्या विद्यार्थ्याला एका व्यक्तीनं दुकानावर पाठवलं, किराणा दुकानावर पाठवलं आणि म्हणे आमकी आमकी वस्तू आण. त्या 5वीच्या मुलानं 5 रुपयाचा ठोकळा त्याच्याकडनं घेतला, दुकानावर गेला, त्यानं सांगितलेल्या वस्तूतल्या वस्तू आणल्या, पण 4 रुपयाचीच वस्तू आणली आणि बाकीचे रुपये त्यानं त्याच्याकडे ठेवून घेतला. त्यानं सांगितलं का रे बाबा, मी 5 रुपये देईन, ते तू 4 रुपयाचं सामान आणलंस, 1 रुपया काय? नाही म्हणे, मी एक चॉकलेट घेतली. काम सांगणारा बऱ्यापैकी होता, बऱ्यापैकी म्हणजे त्याच्याकडे जरसे पैसे होते. त्यानं सांगितलं का रे तू 1 रुपया का घेतला? त्यानं सांगितलं तुमचं काम ऐकायला मी काही नोकर नाही. उगा उदाहरण म्हणून ऐका. 5वीचा विद्यार्थी काही घेतल्याशिवाय एखाद्याचं काम ऐकत नाही, त्या अर्थी त्याची लायकी नाही. तो जगाचा मालक आहे, तो कोणाचं काम ऐकायला तो रिकामा आहे? त्याचा अधिकार लागेल का नाही? त्याची पात्रता लागेल का नाही? त्याची योग्यता लागेल का नाही? कोणाचंही. मग तो त्या चौकटीत असेल, महाराज 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 त्याला कपड्यानं उपरण्यानं दाबा 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 उपर. अहो तिकडे गेल्यावर जास्त गोंधळ होईल, तिथंच दाबा उपरण्यानं. नाही ते मागच्या जन्मात त्यानं चांगलं पुण्य केलं, पण कसं झालं, कीर्तन झाल्यावर बरमुडा घातला होता आणि म्हणून खेकडा झाला तो. तर ते आता लिंता म्हणून कीर्तनात आलता, विठाला उंदीर येणं साहजिक आहे. खेकडा येतोय कीर्तनात इतक्या मंडपात आहे का नाही? हे निश्चित मागच्या जन्मात भजन करून भडव तंबाखू खात असेल. हे निश्चित मागच्या जन्मात भजन करून बिड्या वडीत असेल, म्हणून सुमळ्याला पंढरपुरातल्या मालकान खेकडा केलं. हरामखोरा, आता जाय पुन्हा खेकडा होऊन कीर्तनात. विठाला योग्यता लागती, तसं नाही ऐकत देव. बघा, तुम्ही नुसता आशीर्वाद द्या. मी तुमच्या पुढे विटेवरचा मालक कोणाकोणाकरता धावलाय तो सांगतोय. तत्पूर्वी जो श्री मलंगगड आहे, जिथे माझ्या नाथांचं अधिष्ठान आहे, ही जी परंपरा आली का ती आदिनाथापासून आलेली परंपरा आहे.
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. ही आदी परंपरा आहे. आणि या परंपरेतले मच्छिंद्रनाथ माझे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीनाबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखुबाई, गोरोबा काका, निवृत्ती दादा, या सर्व संतांच्या अगोदर आदी परंपरा नाथांची आहे. आणि त्या परंपरेचं एक नाविन्य पूर्ण अधिष्ठान भक्तिमय अधिष्ठान, हे अधिष्ठान त्या अधिष्ठानातल्या कृपेने चालत असलेलं एवढं मोठं वैभव, विटेवरच्या मालकाचं नामचिंतन, काशीतल्या मालकांचं नामचिंतन इथे चालत आहे. त्या अधिष्ठानावर प्रेम करा, त्या अधिष्ठानावर श्रद्धा ठेवा, त्या अधिष्ठान गोड जोपासा. त्या अधिष्ठानाला जितकं बळकट करायचं असेल तितकं बळकट करण्यासाठी वारिंगे बाबा फार मोठा आधारस्तंभ आपल्या पाठीमागं आदरणीय विद्यमान मुख्यमंत्री साहेब सुद्धा आहेत. अशा या राजकीय क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण रत्नांना आपलंसं करून जेवढा जेवढा मोठं मोठं ते संस्थान करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न करा. लाखो लोक ज्या दिवशी पहिल्या दिवशी फेरीला ज्या अधिष्ठानावर येतात, ही ताकद सामान्य नाही सज्जनांना, सामान्य नाही. त्या अधिष्ठानाची ताकद आहे. तरुणांच्या अंतःकरणातलं, या परिसरातल्या सात्विक तात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्याच्या अंतःकरणातलं ते नाविन्यपूर्ण संस्थान आहे. आणि त्या संस्थानाचा वलय भारतभर पोहोचावा आणि ते पोहोचवण्यासाठी सर्वांनी तन्मनधनाने जास्तीत जास्त प्रयत्न करा, ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या अभंगावर येतोय विठाला विठाला हकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक येतोय. करा थोडा कडक आवाज, द्या आवाज, मॉनिटरला द्या आवाज, द्या द्या, फुटत नसतं ते, द्या द्या. किती कृपाळू आहे. काल मी एक प्रसंग बोलून गेलो, त्याच्यातला आपण 5 मिनिटात सांगू बापू. संक्रांत 15 दिवस ते 3 आठवड्यावर संक्रांत आलती. ररड्याशिवाय माय पाजित नाही ते, हे कसे वाढीते. आता कसं वाढीला आवाज आहे का नाही, कशाला असतो. मला वाटते भात केलाय ना तर मग जेवायण्यासाठी वाहडा पाहिजे. आमची इथे एक बाई भजे करीत होती आणि 2-2च टाकीत होती. तिला म्हणलं डसू दिन तुझ्या हाताली चुपडू दिन पटकन असे. असं मोकळ्या मनानं वाढलं पाहिजे. गायकांना, वक्त्यांना, हे मृदंगाचार्यांना दिला पाहिजे. कारण हे आपली विद्वत्ता तुमच्या पुढे मांडत राहतात. मग ते त्याला आवाज नाही दिला ना तर ते आम्हाला तर चाक हाणतात. तर तुमची काय कथा आहे. विठाला संक्रांत 15 ते 3 आठवड्यावर आली. गावातल्या महिलांना वाण देण्यासाठी गाडग्याची, संक्रांतीच्या गाडग्याला सुगडं म्हणत असतात. सुगडं सुगडं त्याची अत्यंत गरज आहे. आणि गावामध्ये मातीचे गाडगे तयार करणारी व्यक्ती वारकरी संप्रदायातले आधारीव गोरोबा काका होते. आणि प्रपंचिक थोडासा कलह ग्रह छिद्र झालं. संसारात धक्का लागतच असते. ज्याला धक्का सहन होत नाही त्यानं बाजारात जाऊच नाही. संसाराचा मांडव त्याची व्याख्या आहे महान इति डोह. तू या मांडवात गेलास ना त्याच्यात लय मोठा डोह आहे. बुडशील बर का बेट्या, तुला पाहता आलं तर त्याच्यात जाय. त्याचं नावच संसार आहे. थोडासा ग्रहकलह. तशा गोरोबा काकांच्या ज्या धर्मपत्न्या होत्या त्या सात्विक होत्या. मला तरी वाटत नाही इथं बसलेल्या एकाही व्यक्तीला गोरोबा काका इतकी पवित्र पत्नी भेटली असेल. आरोप करत नाही, अभ्यासपूर्वक सांगतोय. ऐका वाक्य.
गोरोबा काकाने चिखल तुडिता तुडिता पोरग तुडिलं किल्लारी. आठविताची ती पांडुरंगा, आठविताची ती पांडुरंगा, माते तोडविता नाही ते स्थिती, माते तोडविता नाही ते स्थिती, आठविताची ते पांडुरंगा, काय प्रकाश गुरुजी पुरावा. याला म्हणायचं कोटीची नोट. कोटीची. विटेवरच्या मालकाचं भजन करीत माती तोडवायचे, हातामध्ये चिपळी घ्यायची. वारकरी संप्रदायानं आरक्षित केलेलं वाद्य चिपळी. अनन्य साधारण महत्व आहे चिपळीला सुद्धा. ते वाद्य अंगणात दारात वसरीवर झोपलेला मुलगा, चिमुकला बालक, आपल्या बाबांच्या मुखारविंदातून पडलेलं ते रामकृष्ण नामाचं गोड साम्रत आणि त्या चिपळीचा सुमधुर आवाज. त्या आवाजाला तो बालक भुलला आणि धावत धावत बाबांच्या पायापाशी गेला. रंगनाथ गुरुजी परभणीकर एकदा म्हणाले, गोरोबा काकाचा पाय, मी चुकून एके दिवशी म्हणलो की मानेवर पडला होता, आपला शब्द वापस. ज्ञानभास्कर वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी एका कीर्तनात म्हणाले की गोरोबा काकांचा पाय मुलाच्या पाठीवर पडला. तोंड रिकाम होतं ओरडायला, ओरडायला तोंड रिकाम होतं बापू. पण ज्या महात्म्याच्या पिंडातून जन्माला आलेला पुत्र इतका सात्विक होता महाराज, इतका सात्विक, त्या मुलानं विचार केला आपल्या ओरडण्यानं भजनात अडथळा होईल, भजनात अडथळा होईल. निमूटपणे त्यानं तशाला तसा प्राण सोडला, निमूटपणे प्राण सोडला. चिखली मिळाले रक्तमास, काय गोड होत. हसत खेळत बोबडे बोलत, हसत खेळत बोबडे बोलत. तुडविले बाळ त्याशी शुद्धी नाही, नवलाची गोष्ट सखये बाई ग, सखये बाई ग,
पायाच्या गुडघ्याच्या खाली बऱ्यापैकी रक्ताचे थेंब उडाले. विलीन झालं आपल्या बाबांच्या पायाखाली ते बाळ. थोड्या वेळानं त्याला 9 महिने पोटात सांभाळलं ती आई आली. मगाचा शब्द लक्षात ठेवा, मी पण प्रापंचिक आहे, मला सुद्धा एक बायको आहे. पण मी सुद्धा सांगेन, गोरोबा काका इतके अधिकारी नाही, त्यांच्या पत्नीच्या इतके अधिकारी, तितकी सात्विक मला सुद्धा नाही. म्हणजे तुम्हाला राग येईल हे डोक्यातलं काढून टाका. पाहिलं तिनं, बाळ अंथरुणावर नाही, आजूबाजूला कुठं दिसत नाही आणि चिखल लाल झालाय. चिखली मिळाले रक्त मास, त्यार्थी बाळ तुडवलंय. तितकी सात्विक बायको आपल्याला नाही हे एका वाक्यातून सांगतो. आपण जर आपलं पोरग पायानं तुडिलं तर आपली बायको काय म्हणेल, उगाच विचार करा 2-3 सेकंद. नालायका, पांचटा, रावणा, कसा येस की काय रे, राक्षस आहेस की काय रे, पोटचं लोकरू तुडील असणार आहे म्हणेल का नाही आपली बायको गुरुजी? असं महात्माजी गोरोबा काकांच्या पत्नी असं नाही बोलल्या. त्यांनी एकच शब्द वापरला, धनी. धनी हा आदरवाचक शब्द आहे. बाई कपाळाला कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती चांगलं बोलत ते सांगणं द्वारका. कुंकू कपाळ भरून लावायली मंजुळा आणि नवऱ्याला नीट बोलणं, अशी बाई ज्या भागात असती त्या भागात दुष्काळ पडत असतो. बाईचा सर्वात मोठा देव काय असेल तर आपला पती आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता किंवा मानी भ्रताराची बोली, धन्य जगिती माऊली तिचे होता दरुशन, मिळे पोट भरी अन्न तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद आहे. धनी शब्द वापरला. भजन किती बघा, देवावर श्रद्धा किती होती लक्षात घ्या. डोळे उघडून पाहिलं तो बायको ओरडली. विचारलं नाही, तू मला भजन करत असताना एवढ्या जोरात धनी का म्हणली? असा काही पंचनामा केला नाही, म्हणजे चौकशी केली नाही. नुसतं चाक फिरवायची काठी घेतली आणि दोन्ही हातान टाकणार तेवढ्या अवकाशात बाईंनी सांगितलं, पांडुरंगाची शपथ या अंगाला हात लावताना, स्पर्श कराल तारी मज विठोबाची आना, स्पर्श कराल तरी मज विठोबाची आना, ऐकता वचन मागे फिरे, ऐकता वचन मागे फिरे. स्पर्श कराल तारी विठोबाची आना, ऐकता वचन मागे फिरे. स्पर्श कराल जरी मज विठोबाची आन, ऐकता वचन मागे फिरे. नाही मारलं. वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, तोडिले कर आणि साठी. सप सप हात तोडून टाकते. कशान गाडगे करायचे? हाक सांगतोय हाक. गावातल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं, काका एखादा पाहुणा तरी बोलवा, त्या पाहुण्याच्या हाताने गाडगे तयार करता येतील. तुम्हाला एक माहित आहे, आपल्याजवळ संपल्यावर रक्ताच्या नात्यातले पण विचारित नाहीत. एक सोपं वाक्य सांगू का तुम्हाला? द्रव्यास्तितो जायम वात्सल्या सुवेगतुयाम, समर्था स्थिती बाल्यायाम करद्वयो जायते. मार्कंडेय सांगतात,
2 लेकरं माईला असावा. जास्त कमवणाऱ्या पोराकडे माईचं लक्ष वेगळंच असते. तो जर सुट्टीवर आला ना तर त्याला वेगळंच होती, माझा दादा आलाय, माझा वाघ आलाय, इतकी तिच्या तोंडातून शब्द पडतात. दाकुट्याचे मुखी घास घाली माता, घास घाली माता, दाकुट्याचे मुखी घास घाली माता, घास घाली माता. वरी करी सत्ता, वरी करी सत्ता सानियावरी, वरी करी सत्ता, वरी करी सत्ता सानियावरी. आई 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 बायको सुद्धा पैसे कमवणाऱ्या नवऱ्यालाच मानती. धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैसी, कुटका देखो निशुनी जैसी पुच्छ हलवी. मालक सांगतात समाज सुद्धा पैशावाल्याला मानतो. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. पैशाला किंमत. पैशावाल्याची घरी बसून निंदा करणारे कितीतरी कोंबडे येत, पण पैशावाले पुढे आल्यावर बुट उचलणारे असे पण कोंबडे येत. पैशाला किंमत आहे. आणि ज्याच्याकडे पैसा नाही का, दुर्बळाचे कोणा जगमानी देवा जाना, जगमानी देवा जाना, जगमानी देवा जाना. दुर्बळाचे कोणा जगमानी देवा जाना, जगमानी देवा जाना. एकही पाहुणा येत नव्हता. वरिंगे बाबा एक पाहुणा येत नव्हता. एक 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 येत नव्हता. परिस्थिती नाजूक. गोरोबा काकांची हाक मारली हो पंढरपुरातल्या मालकाला. जगदानंद कंद जगतपते परेशा, हे पंढरीश परेशा, जीवनभर तुझं भजन केलं रे देवा, जीवनभर तुझं भजन केलंय देवा. ज्या गावातल्या लोकांनी एक दिवस उपाशी ठेवलं नाही रे देवा, इतक्या सात्विक गावातल्या मावल्यांना संक्रांतीच्या दिवशी आहेवाचं वाण द्यायचं रे देवा. याच्याकरता मडके करावं लागते. करणं रे देवा मदत, करणं रे. काय परिणाम राजे हो, काय परिणाम. सकाळची आरती आटपली, पहाटेची आरती पूजा, काय वैभवात पूजा असेल. दही असेल, दूध असेल, मध असेल, साखर असेल, सगळं तूप असेल. पंचगव्य म्हणतात. स्नान, उष्णोदकं स्नानं, शीतोदक स्नानं, गंगोदक स्नानः. यालाय भय सुजवय जग्निरे भय स्थितोति जायते नाम. प्रातायत मंजरी सर्वं घृतेषु सिंचनाय, मधुस्नानं शर्करा स्नानं, आखाद्य खाद्य भय स्थितोति स्नान भयो. काय वैभव असेल त्या देवाचं मालकाचं. स्नानात आपलं पितांबर नेसवला, आई साहेबाला पितांबर नेसवला. आणि रात्रीची आठवण झाली काकाची. काकाने तुळशी वृंदावनापाशी पोतडं टाकलं, उशी घेतली, भजन करून तिथं डोळा लावला आणि झोपत असताना विचारलं, देवा कसं करू रे. किती सात्विक गावातली माणसं आहेत देवा. कांत पाहतोस रे. एखाद्या पाहुण्याच्या अंतकरणात सद्बुद्धी देणं रे देवा, देणं सद्बुद्धी. आणि झोप लागली. रात्रभर डोळे रडत होते. बेस कमी करायचा. रात्रभर डोळे रडत होते. रात्रभर रात्रभर. पहाटे उठले, स्नान आटपलं, इकडं देवाची आरती संपली आणि विटेवरचे मालक विटेवरनं खाली उतरले. हाकेसरची उडी सांगतोय, हाकेसरची. खाली उतरले आणि खाली उतरून रुक्मिणी आई साहेबाकडे गेले. रमा, ए रमा. जी मालक, जी. तुला आज लाल रंगाचं पातळ नेसावं लागतंय. मालक, लालच आहे ना माझ्या अंगावर. नाही नाही, हे भरजरी आहे. याला हिऱ्या माणिकाची कोंदण केलेलं पातळ आहे. तुला एकदम साधं पातळ नेसावं लागेल. ठीक आहे मालक. कुंकू आहे ना माझ्या कपाळाला. गोल नाही चालणार लक्ष्मी. तुला आडवं कुंकू लावावं लागणार आहे.
विटेवरच्या मालकिनीनं प्रभूला प्रश्न केला, का हो मी रोज गोल कुंकू लावते, आज आडवं कुंकू का? अगं ऐक ग, ऐक रमा, लक्ष्मी ऐक ग, मी सांगतोय ना तुला, लाव आडवं कुंकू. लावलं आडवं कुंकू. गरुडाच्या जवळ आले. गरुडाने पाहिलं, देवाचं धोत्र गुडघ्याच्या खाली उग 2-4 बोट होतं. साधी निमस्ती अंगात घातलेली, साधा फेटा बांधलेला, साधं 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 रूप. गरुडाने विचारलं, काय प्रभू, आई साहेबांनी लाल पातळ साधं नेसलंय, आडवं कुंकू लावलंय, तुम्ही हा पोशाख घेतला काय? गरुडा, माझं ऐकावं लागते तुला. काय करायचं? तुला गाढव व्हावं लागते. गरुडानं सांगितलं, देवा मी गाढव, मी गाढव, मी गाढव. तर भगवान सांगतात, गरुडा मी तुला सामान्य माणसासाठी गाढव हो म्हणत नाही. अरे ज्याने इतकं भजन केलं रे गरुडा, इतकं भजन केलं, भजन करता करता पोटचं पोरग तुडिलं तरी कल्पना नाही रे, त्याची गय केली नाही रे. इतक्या सात्विकपणात भजन केलं रे, इतक्या सात्विकपणात. एका अधिकारी व्यक्तीसाठी तुला गाढव व्हावं लागते. आणि चांगल्याचा चाकर झाल्यावर काय कमी होते त्याला? देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे, दयाचे पुतरे परिभले, बरे भले दयाचे पुतरे परिभले. देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे, देशोदेशी धाक दयाच्या उत्तरे, दयाचे पुतरे परिभले, दयाचे पुतरे परिभले. काय पुरावा आहे? देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे पुतरे परिभले. अधिकारी व्यक्तीचं कुत्र, निचाचे चाकर, चुकलिया खाती मार, चुकलिया खाती मार. हलकटाचे चाकर, भंगिरेचे चाकर, मूर्खाचे चाकर, बुजदिलाचे चाकर, निचाचे चाकर. हलकटाचे बुटाडे उचलायचे नाही. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे. यमसळसळ कापतोय. अशा मालकाच्या आदेशानुसार गाढव कायला काय हरकत आहे? आणि तात्काळ गरुड गाढव झाले. आले तेरला. वेश पालटोनिया देव कुंभार पैझाले, वेश पालटोनिया देव कुंभार पैझाले. गरुडासी केले गाढव तेव्हा, तेव्हा गरुडासी केले गाढव तेव्हा. कुंभार पैझाले, गरुडासी केले गाढव तेव्हा, गरुडासी केले गाढव तेव्हा. वेश पालटोनी कुंभार पैझाले, गरुडासी केले गाढव तेव्हा. गरुडाला गाढव केलं आणि गोरोबा काकाला राम राम घातला. हाले पावणेराव, हालो. गाडगे केले, गावात वाटले, सगळं झालं. कळालं कोणाला माहितीये? आळंदीतल्या मालकांना. आळंदीतल्या मालकांना कळालं आपले मालक गोरोबा काकाच्या घरी येत. तेरला ज्या वेळेला ज्ञानोबाराय आले, बरीच संत मांदिव्याळी सोबत होती. रस्त्याने विचार करत होती आळंदीतली मालक. माती भिजवण्यासाठी पाणी पंढरपुरातल्या मालकिनीनं आणलं. माती गरुडाच्या पाठीवर आणली स्वामीजी. ती माती पंढरपुरातल्या मालकानं तुडिली आणि ती माती चाळून गाळून चिखल करून तुडून
भक्तीचा कुंभ पंढरपुरातल्या मालकानं तयार केला. याला पाणी टाकले लक्ष्मीनं, माती आणली गरुडानं, फाले बाबा तयार केले पंढरपुरातल्या मालकानं. हे गाडग ज्या घरी गेला असेल ती बाई किती नशीबवान असेल. काय पुण्यवान लोक असतील की ज्या गाडग्याला ह्या तिघांचा स्पर्श आहे. रस्त्यानं विचार, पोचले तिथं, पोचल्याबरोबर परसातून पंढरपुरातला मालक गायब. विचारलं, काका तुम्ही आलात? काकांनी विचारलं, हो. का हो म्हणे, भगवान तुमच्याकडे होते? नाही म्हणे, एक पाहुणे आलते आणि मागे परसात गेलेत ना ते पाहुणे. परसात गेले, हजर नाहीत परसात. मग गोरोबा काकाच्या नंतर लक्षात आलं, एक बाई गाडग घेताना असं बोटान खटकू लागली, असं खटकू लागली गाडग. तर रुक्मिणी आई साहेब कुंभारीन मावशी झालत्या. तर रुक्मिणी आई साहेब त्या बाईला म्हणल्या, ए अगं ते फुटकं नाही घे ना. ती म्हणली, बाई आम्ही पैसे देतो, फुकट थोडत नाही आलो. आई साहेबाला राग आला ना आई साहेबांना दगडाव छानलं गाडगं. कसं फुटन ते पंढरपुरातल्या मालकानं केलेलं गाडगं होतं. अख्ख्या गावातल्या बाया म्हणाल्या, बाई कुंभारा आगावचे ग बाई, त्यानं केलेलं गाडगं दगडाव हाणलं तरी फुटतच नाही. तर काही लोक म्हणले, अरे कुंभार तर आगाव आहेच, पण त्या कुंभाराचं गाढव लोळतच नाही आणि ते गाढव भुकतच नाही. भगवान म्हणले, गरुडा तुला लोळावं लागतं गडे आणि तुला भुकावं लागतंय. तर गरुड म्हणला, देवा तुमच्यासाठी गोरोबा काकासाठी मी गरुड असताना गाढव झालो, मग लोळू का मी? का गाढव आहे का? भगवान म्हणले, गाढव म्हणून लोळूच नको, गाढ व्हायच्या समाधानाकरता लोळ. तू लोळल्यावर गाढ व्हायला समाधान होणार आहे ना, याच्याकरता लोळ. दृष्टांत संपला. आणि मग ही सगळी लोक आल्याच्या नंतर गोरोबा काकाच्या लक्षात आलं, आपल्या इथं पाहुणा कोणीच नव्हता, तो जगाचा बाप होता. विचारलं, कसा मनाने? काकांनी सांगितलं, मी आदल्या दिवशी रात्री झोपलो आणि अंथरुणावर पडड्या पडड्याच त्याला हाक मारली, तो सकाळच्याला धावत आला, म्हणून मालक म्हणतात, केसर सी उडी, केसर सी उडी, केसर से ओढी, केसर से ओढी, केसर सी उडी, केसर सी उडी, केसर सी ओढी, केसर से ओढी. घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, ऐसे कृपावंत कोण, ऐसे कृपावंत कोण, घालोनिया स्तंभ फोडे, घालोनिया स्तंभ फोडे, घालोनिया स्तंभ फोडे, ऐसे कृपावंत कोण, ऐसे कृपावंत दयाळू आहे मालक. गोरोबा काकाला बंगला नव्हता महाराज, गोरोबा काकाला मोठा वाडा नव्हता, गोरोबा काकाला सामान्य तृणाराचं घर होतं, तरी पण भक्ती त्या टोकाची होती. याच्याकरता हाक मारल्यावर जगाचा मालक धावत येतोय. काय ताकद आहे, हाकेसर शिवडी. कृतात्रेता युगातला एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे. एका श्रीमंत माणसाने नालायकपणा केला. अहो गरिबानं नालायकपणा करू द्या, पण श्रीमंतानं नालायकपणा नाही केला पाहिजे. मोठ्याने चांगलं वागलं पाहिजे. इतका श्रीमंत त्याच्या श्रीमंतीचं वर्णन माझ्या देहूतल्या मालकांनी थोडस केलं. तू का म्हणे ज्याची संपदा एवढा श्रीमंत, एवढा. एक सोपी व्याख्या सांगू तुम्हाला. रावणाच्या घराची एक चौकट 22.5 क्विंटलची होती. त्याच्या विरोधात आमदारकीला फॉर्म भरायला कोणाची मायवेली? 35 बारे आमदार, एक चौकट फुकली की. अशा 7 कोटी चौकटी त्याच्याकडे होत्या. आणि एवढ्या श्रीमंतानं इतका हलकटपणा केला, भगवे कपडे घातले, महाराजाचं सोंग घेतलं आणि एका स्त्रीचं हरण केलं.
महाराजाचं सोंग घेतलं. मला वाटतंय सोंग घेणाऱ्या महाराजामुळं चांगल्या महाराजाला नाव ठेवत जाऊ नका. उलट तुमचे डोके तपासी जा, सोंगाडे महाराज तपासी जा. कारण तुम्ही सोंगाड्याला भुलतात आणि सोंगाड्यानं तुम्ही लुटल्या मग चांगल्याला पाहुणी तयाचा धन देती धन देती पाहुणी तयाची धन देती पाहुणी तयाचे धन देती पाहुणी तयाचे धन देती बहुरूपी धारी कन्याचा तवेस बहुरूपी धारी कन्याचा तवेस पाहुणी तयाचा धन देती धन देती पाहुणी तयाचा धन पाहुणी तयासी धन देती. बहुरूपी आहे तो सोंगाड्या आहे आणि सोंगाड्याला दिलेले पैसे बहुरूप्याला. म्हणजे हे मी संप्रदायातले सांगतो, बाकीचे नाही. महाराजाचं सोंग घेतलंय आणि नंतर महाराज नाही आशाला दिलेले पैसे देणाऱ्याला पाप लागते. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. एक सोपं सांगू, राग येऊ देऊ नका दोघायला. पण वारकरी संप्रदायातला जो मृदंगाचार्य मायबापाला सांभाळीत नाही, वारकरी संप्रदायातला जो भजन्या मायबापाला सांभाळीत नाही, वारकरी संप्रदायातला जो कीर्तनकार मायबापाला सांभाळीत नाही आणि त्याला जर तुम्ही पाकिट देत असाल तर तुम्हाला कोण्या नरकात टाकावा हे पंढरपुरातल्याला पण कळणार नाही. विठाला आणि तुमचा काय दोष आहे? खोटारडा महाराज पंढरपुरातल्या मालकीनीला कळालं नाही. खिलारी गुरुजी सीता कोण होती? जगत जननी महादिशक्ती लक्ष्मी मैया. सीताई साहेब कोण आहे? लक्ष्मी. लक्ष्मी. इथल्या मावल्यांना सांगतो, कोण्या बाईच्या गळ्यात किती सोन्याचे दागिने द्यायचे आणि कोण्या दिवशी सगळे खपवायचे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि हिनं त्या वरच्या रंगावर भुलली ते कपडेन गिपडेन ते थाटण तेन आली वाढायला बाहेर. येड्यावानी करी जाऊ नका, कोणाला नका वाढी जाऊ. माणसं तपासून वाढी जा. आणि आकाश मार्गाने ह्या श्रीमंतानं त्या स्त्रीचं हरण केलं असं त्रेतायुगातलं चरित्र रामचरित्र सांगतंय. प्रभू रामचंद्र म्हणजे पंढरीतला मालक आहे. तो 7व्या अवतारातला पंढरीतला मालक आहे. आकाश मार्गाने जातो. आता होता मोठा हो पण चूक केली ना. हे पोलीस डिपार्टमेंट मधल्या लोकांना चुका पटकन लक्षात येतात. गोवळकर साहेब सुद्धा आज आलेले आहेत ना बऱ्यापैकी. आणि किती मोठा तो अहो, साधूला जशी कुटिया असती का तशी या सप्त्यात पोलिसांना कुटिया केली. क्या बात. वाह. वारिंगे बाबाच्या डोक्यालाच आपण डोकं घासू जरस. विठाला विठाला गोड नियोजन. वा छान. चूक केली त्यानं. भगव्या वस्त्रात नेली. तर भगव्या वस्त्रात नेल्याच्या नंतर माणसाला चूक कळण नवल नाही, पक्षाला सुद्धा कळाली. वसंत बाबा पक्षाला कळाली. त्या पक्षानं विचार केला, बाई रडती त्या अर्थी याच्याशी सहमत नाही. संन्यासी लिफ्ट देत असेल, सोडित असेल, तिला कुठं नेऊन हुकली असेल, चुकली असेल, जंगलात सोडित असेल, पण रडती त्या अर्थी याच्याशी सहमत नाही. आणि ही सहमत नाही त्या अर्थी हा संन्यासी खरा नाही. कातकडे गुरुजी ती रिकामी नव्हती बसली, ती भजन करीत होती. हे राम हे राम श्रीराम जय जय राम. राघव राजा राम रघुपती राघव राजा राम. गोड गोड. पक्षाने विचार केला, रडते आक्रोश करते पण भगवंताचं चिंतन करते, याला बघत नाही. पाठ केलती रथाकडं, तोंड केलं तर पाठीमाग आणि तो पक्षी धावला. ते उत्तम कुळातलं पक्षी होत ते.
फार उत्तम कुळातलं होतं, चांगल्यातल्या कुळातली वाया जात नाही. अहो गोरोबा काकाचं पोरग बापाचं भजन बंद होऊ नये म्हणून मेलं हो पायाखाली. ते हे उत्तम कुळातले लोक कुलवानच असते. तो पक्षी मला वाटते कोणाचा नातू होता, कश्यपाचा. मी नाही सांगत, पैठणचे मालक सांगतात. मिरे कश्यपाचा नातू, मिरे कश्यपाचा नातू, जटायु नामे विख्यातू, मिरे कश्यपाचा नातू. अरुणाचा पुत्र आहे. अरुण आणि गरुड कश्यपाच्या 13 पत्न्यापैकी एकीला झालते. इतके विद्वान, इतके विद्वान. ज्या गरुडाला गाढव केलं का तो गरुड विंतेचा पुत्र आहे. अरुणाचा भाऊ आहे. जटायूचा सख्खा काका आहे. बाप किती अधिकारी सांगू, ज्याच्या कृपेशिवाय तुम्हा मला सूर्य बघायला भेटत नाही. उठा अरुणोदय प्रकाश झाला, उठा सूर्योदय प्रकाश, उठा अरुणोदय प्रकाश झाला. त्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही. आणि जटायूच्या काकाची ताकद सांगू का तुम्हाला, त्याच्या काकापशी कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही. कान धरोनिया नाचेन गरुड पारी, त्याच्या काकापाशी कान धरल्याशिवाय पंढरपुरातला मालक भेटत नाही देशमुख. इतका काका पावरबाज आहे. आणि वडील अशा पावरबाज कुळातलं पोरग गेले गुंगे जन्मल का. हाडील रावण थोडासा कपटी होता. मी म्हणत नाही, आपली काय लायकी रावणाला कपटी म्हणायची. एवढा मोठा श्रीमंत रावण, त्याला कपटी म्हणायची. पुराण म्हणतंय रावणाने थोडस कपट केलं आणि त्याच्याशी चुकीचं युद्ध करून त्याला मारलं, रक्ताबंबाळ केलं. पण जाता जाता जगाच्या माईनं चालताना सांगितलं, बाळा तू माझ्यासाठी बलिदान दिलंस रे. मी ज्याचं भजन करते त्या नावानं हाक मार. मी ज्याचं भजन करते का त्याच नावानं हाक मार. एक जण मला म्हणला, महाराज पक्षाला भजन येतं का. मूर्खेस म्हणलं तू, तुझी अक्कल कुठं गहाण ठुली. अधिकारी लोकांच्या संगतीतले पक्षी सुद्धा, पक्षी सुसोरे आळविती. दगडाला सोरे का, पण दगडाच्या टाळामधुनी गायले अभंग. चांगल्याच्या सानिध्यात गेल्यावर काही पण ज्ञानोबाराच्या सानिध्यात गेल्यावर रेडावेत पेलतोय. मैशी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. आणि श्रुतीचे श्लोक म्हणण्यासाठी 4 स्वर लागते. 4 याच्यातला एखादा जरी कमी केला तू वेज नाही वाचतायत. भ्रशंभय जग्निरीन यचितो मदास्थितं प्रवित्रो यज्जायते नाम अधिष्ठितं सर्वा श्रीमलंग गड येन अधिष्ठितं प्रेरितं लोकत्रय भव पुनितायां यस्तानवतं धर्मानुरागे पवित्रो यत् संस्कृतिस्तथायः यत् सर्वा विभूषितं यद्गणो सर्वाय समिश्रिता यत् पुण्यो नाम अधिष्ठितं यज्जायते ना अन्नदाने अन्नपूर्णास्ततेव च यत्तृतीय दिने अखंड हरि नाम सप्ताह यत्तृतीय दिने वक्ता स्थित गिरगावकर शर्मन्ये नामने सदा मधुकरम यतो मृदंगा स्थित जायते विकास स्थिता खिल्लारे शर्मन्ये कातकडे शर्मन्ये जाधव शर्मन्ये इति संतोष शर्मन्ये. नाव माहित नाही. तत्रा यत् पुनितो भव जायतेन करिष्यते. याच्यातलं फक्त ह्या दोघायचं नाव तुमच्या दोघायचं यायचं मा कळालं, मधलं काय कळालं तुम्हाला. पण गोड वाटलं का नाही. विठाला 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 झडप घेतली. रावण बुद्धिवादी होता. कशाहून बुद्धिवादी होता माहितीये का. रावणानं बुद्धिवान माणसं आपलेशी केलते म्हणून तो पंढरपुरातल्या मालकाला अजिंक्य झालता. ज्याच्या सोबत माणसं बुद्धिवान असतात का महाराज
ते जरा हरायला जडत जाते. अहो अंध धृतराष्ट्राकडे माणसं ओरिजिनल होते. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, बस झाले 4, जास्त नको. ओरिजिनल माणसं होते महात्माजी, ओरिजिनल. म्हणून पंढरपुरातल्या मालकाला भजन करणाऱ्याला गादी देण्यासाठी हे ओरिजिनल माणसं मारणं गरजेचं होते. आणि ओरिजिनल माणसं सहजासहजी मरत नसते, याला बाईच्या रूपात जावं लागलं पंढरपुरातल्या मालकाला. मला सांगा, इथं प्रल्हाद बाबा असतील, वारिंगे बाबा असतील, तुम्ही सुद्धा आहेत, वसंत बाबा, सगळी मंडळी. मी कोण्याही माणसाला 1 लाख रुपये देतो, त्यानं 1 महिनाभर या प्रांतात लुगडं नेसून फिरावं. महाराज फिरू शकतं का कोणी? नाही फिरू शकत. पंढरपुरातला मालक लुगडं नेसला हो भीष्माला मारण्यासाठी, आणि गादी कोणाला द्यायची होती? भजन करणाऱ्या पांडवायला. मग मला सांगा, चांगली माणसं मारणं देवाला पण शक्य नसते. 127 विद्वान होते रावणाकडे, 127 विद्वान, इतका रावण. आणि 2 विद्वान रावणाकडे जात नव्हते. त्याच्यापैकी एकाचं नाव सांगत नाही, त्याचं चरित्र सांगतो. रावणाचं मुख्य तत्व होतं, त्याच्या आईनं सांगितलं होतं, बेटा तुला जर मोठं व्हायचं असेल तर विद्वानाला आपल्या घरी बोलव, आणि विद्वान जर तुझ्याकडे येत नसतील तर तू त्याच्याकडे जाय, तू त्यांच्याकडे जाय. तर 2 येत नव्हते. त्याच्यातला एक कोण सांगू का तुम्हाला? पृथ्वीवर जितके देश आहेत, नुसता भारत नाही सांगत मी, पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशात एक विद्वान व्यक्ती होती. तो शिक्षण महर्षी होता, महर्षी सांदीपनींचा मागचा पूर्वज. पंढरपुरातला मालक ज्यांच्याकडे विद्या शिकण्यासाठी गेले का, ते महर्षी सांदीपनी यांचे मागचे पूर्वज. जातच नव्हतं म्हातारा. त्याला आठ म्हणला, रावण फावण काय मोजित नाही म्हणला, असेल तुला सोन्याची लंका, त्याला आठ, ते मोजितच नव्हतं, बिलकुल नाही. रावणाची आई म्हणली, त्या माणसाकून तुला 2-4 गोष्टी शिकायच्या, तू रावणा लहान होय आणि तू त्याच्याकडे जाय. म्हातारं आठवड्यात 2दा म्हाताऱ्याकडे रावण जात होता. ते म्हातारं गुटखा खात नव्हतं, तंबाखू खात नव्हतं, बिड्या वडीत नव्हतं, काही नव्हतं, साधू महात्मा म्हातारं होतं ना ते. तर रावण इतका विद्वानकाकडे, गुरुजी स्वतः विद्वानाकडे जात होता. त्याच्यामुळं रावण मारणं थोडासा अशक्य ठरला होता. हुशार रावण होता. रावणाने विचार केला, आपल्या नाभी कमळामध्ये एक थोडीशी एक ठेव आहे अमृताची. रावणाला 2 गोष्टी होत्या. एक तर नाभी कमळ फुटल्याशिवाय रावण मरत नव्हता, आणि रावणानं एक अस्त्र प्राप्त केलं, यमदेवतेकडून अस्त्र प्राप्त केलं. हे हस्तगत होईपर्यंत रावण मरत नव्हता. पण पहिला मुद्दा होता, बिंबी त्याचा नाभी कमळ फुटलं की रावण मरत होता. त्याच्या लक्षात आलं, असं वरखंडलं की याच्या नखानं आपलं जाऊ शकते. रावणानं त्याला मारलं. चला, सीताई साहेबांना सांगितलं, तू भजन कर बाबा. आणि खाली पडला तो. सारखं मनातून भजन करत होता, हात मारित होता. रस्त्याने प्रभू चालले, लखनलालजी सोबत होते. प्रभूच्या अंतकरणात दुःख होतं, जगाची मालकीन हरवली होती. लक्ष्मणाला दुःख होतं, आपल्या वहिनी साहेब हरवल्या. शोध घेत चालले. पण त्याचा आवाज हृदयावर आदळल्याबरोबर डावीकडे प्रभू वळाले. तिथं पोचले, आणि पोचल्याच्या नंतर जटायूला उचललं आणि मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्याच्या नंतर जटायूचं तोंड पुसलं. कशाने पुसलं असेल सांगता येईल? कपडे तर नव्हते, वल्कल्यधारी होते, वल्कल्यधारी. आमचा एक मित्र रामायण सांगायचा, आता ऐका बरं का, काय जटायूच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र पोचले बरं का, आणि काय प्रभू रामचंद्राने जटायूला मांडीवर घेतलं बरं का, आणि पांढऱ्या शुभ्र उपरण्यानं त्याचं तोंड पुसलं. वाचून सांग जाय रे सुमळ्या, माणसं मरतील रे. भ्रुकुटीच्या सोडिल्या जटा, सोडिल्या भ्रुकुटीच्या जटा. भ्रुकुटी सोडी जटा, आणि जटेनं जटायू पुसला, जटेनं जटायू पुसला, जटेनं जटायू पुसला. आणि जटायूला बोलत राहिले. तो काय जास्त बोलला नाही. पाहिली आवेध लावी बैशी जीवी जडोनी. त्याने विचार केला, नाना साधनाच्या केल्या खटापटा. किंवा वाटेल ते प्रयत्न करून देव स्वप्नात येत नाही. आणि पाखराला भेटलाय, बोलण्यात टाइम घालायचा नाही. त्याच्याकडे पाहत प्राण सोडा. पद प्राप्त झालं. तिथल्या अधिकारी लोकांनी विचारलं, काय केलंस? काहीच केलं नाही, मी फक्त हाक मारली, आणि त्या हाके करता जगाचा मालक धावला. हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके सरसी उडी, हाके
होतं. सुन बाबा, या भारतीय स्त्रीला आबरूतून वाचवण्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि या पुण्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर होतं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, मनोनी नाचे मागे मागे. पैठणचे मालक सांगतात हे कर्ज होतं आणि हे कर्ज फेडण्यासाठी पक्षानं हाक मारल्याबरोबर धावला हके सरसिवडी. पुण्य लागतंय बा. देव काम फुकट करीतच नाही आणि पैसे घेत नाही. देव काम फुकट करीत नाही आणि पैसे घेत नाही. राजेश, मग करा का? त्याचे पायी घाला मिठी मोलाने घेत देते, भावा एकासाठी खांदा वाहे. पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. त्याचे पायी घाला मिठी मोल नेघे जगजेटी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. देवा कारणे भाव तस्मात, किंवा काही नलगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. भाव असेल, तुम्हाला एक सांगू का, चांगलं काम केलं की हा भावच आहे आणि या भावाच्या कर्जामुळे ते हात मारते. एका बाईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. सात्विक तात्विक बाई होती. मग ते जात पाहत नाही हो, ज्याचा भाव गोड आहे का ते जात पाहत. या संप्रदायात जातीला चोंबाळलंच नाही. या संप्रदायात चांगलं वागणाऱ्यांना चोंबाळलं. कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. फार मोठी ताकद आहे चांगलं वागणार. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे कपाळ. का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. काही जातीचा संबंध नाही. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. काय कुळाचा उत्तम कुळी जन्म, क्रिया अमंगळ. बुडविले कुळ उभयता. चांगल्या कुळात जन्माला आणि हरामखोरपणा करायला अख्ख्या कुळाला मातीत घातलं. आणि चांगलं राक्षसाच्या कुळात जन्माला. परा पश्यंती मध्यमा वैखरी, परा पश्यंती मध्यमा वैखरी. वाणी विभूषित चतुराधारी, नामने नारायण निर्धारी. या चारही वाणीनं जगाच्या मालकाचं भजन केलं. त्याच्या हाकेकरता धावला. उचलून घेत कडेवरी, उचलून घेतला कडियेवरी भक्ती सुखे निमाला. उचलून घेतला कडियेवरी भक्ती सुखे निमाला. उचलून घेतला कडियेवरी भक्ती सुखे निमाला. घेतला कडियेवरी भक्ती सुखे निमाला. उच्चारित हरी, उचलून घेतला कडियेवरी भक्ती सुखे निमाला. तुम्ही ओळखीचे नसल्यावर इतक्या लवकर चाल म्हणायला सांगायची हिंमत होती कोणाची. पण हे माझ्या अंतकरणातले, मी बी त्याच्या खिशातला होतो. नाही ती एखाद्यानं लगेच तू बोलायला ना आम्हाला काऊन चाली आखूड करायला लावायला आहे का ना. आगाऊ धंदा ना. तू का बोलेल तर का आम्हाला यजमानानं बोलेल तर. समय जाणार समय जाणार.
आपल्या संप्रदायात समय लक्षात घेतला पाहिजे. हे ज्याला कळतंय का त्यालाच वारकरी संप्रदायात राहायची लायकी. हो हो. प्रल्हादाने हाक मारली, राक्षसाच्या कुळात होतो, कुळ नाही पाहिलं, हाक मारल्याबरोबर धावला, अख्ख्या कुळाचा उद्धार. चांगलेच असले किती कुळाचा उद्धार होता. बाई सामान्य कुळातली बाई होती. बाईच्या कुळाचा जर विचार केला तर त्या कुळातली माणसं सरपण फोडीत होते. कळतं का मुंबईच्या लोकांना सरपण? लाकडं सरपण. तुम्ही अलीकडच्या भागातले आहेत ना? हो, सरपण. रस्ते झाडायचं काम. आणि मेलेली जनावरं, आता तुमच्याकडे महापौर वगैरे असे असते, नगरपंचायत, पंचायत वगैरे, हे नगरपालिका, महापालिका, यांचे कर्मचारी मेलेलं डुक्कर कोण नेऊन टाकतंय? ते नेऊन टाकते. एखाद्या गल्लीत जर कुत्र मेलं तर आपण आपल्या विभागाच्या व्यक्तीला फोन करायचा, ती गाडी पाठवून ते नेऊन टाकते. हे काम कोण करत होतं? गुरुजी चोखोबराय करायचे. त्यांचे वडील रानोबा नावाचे वारकरी करायचे. पंढरपुरातल्या मालकाची वारकरी होते रानोबा वारकरी. आणि ह्या वारकऱ्याची सून, तिचं नाव होतं सोयराबाई. सोयराबाई. नातवाचं नाव सांगू? कर्ममेळा. इतकी पवित्र माणसं होती या घराण्यातली, पवित्र माणसं. आणि बाईला देव पावला, पोटात बाळ वाढत होतं. हाकेसर शिवडी सांगतोय, पोटात बाळ वाढत होतं. आणि बाळ वाढत असताना बाळाचा प्रसूत काळ, त्याचा जन्मकाळ जवळ आला. म्हणजे प्रसूती म्हणतात आपल्याकडं. आता बऱ्यापैकी प्रसूती शब्द 2% लोकांना इथं कळालाच नसेल. डिलिव्हरी सगळ्याला कळतो, पण प्रसूती शब्द कळणार नाही. बाळांतपण तर कळणार नाही. बाळांतपण, प्रसूती. आपलं काय होतं माहितीये का? धर्म उंच जाण्यासाठी, आपला संप्रदाय उंच जाण्यासाठी आपण मुळाशी जाणं महत्वाचं आहे. आपल्याला मूळ माहित असणं महत्वाचं आहे. श्री मलंगनाथ गड शेके 1000 साली, शेके 1000 साली लक्षात आलं राज्य यवनांचं येणार आहे. शेके 1000 साली राज्य यवनांचं येणार आहे. म्हणून त्या काळातल्या धर्मानुरागी, सात्विक, सदाचारी, परमार्थिक, आध्यात्मिक, पुण्यशील संत लोकांनी पुजाऱ्याच्या ऐवजी मुंजारी ठेवण्यात आला. पुजाऱ्याच्या ऐवजी मुंजारी ठेवण्यात आला. मुंजारी. आणि समाधीचं स्वरूप न करता कबराचं स्वरूप केलं. शेके 1000 साली. मी सांगत नाही, पुराण सांगते. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे. वैकुंठवासी पुराणातला महाराष्ट्राला लाभलेला बादशाह माधव महाराज मगर सुरजखेडकर म्हणायचे. हो, की परमार्थातली आदरवी लोक होते, आदरवी लोक होते, आदरवी. हो, म्हणून मला पुराण वाचण्याचा नाद आहे. हो, म्हणून मला कीर्तन करण्याची पद्धत सुद्धा पुराण अधिक संत, 2 पद्धतीत आपल्याकडे. एक प्रमाण पद्धत आहे आणि एक पुराण पद्धत आहे. तिसरी पद्धतच नाही कीर्तनाची. आता कोणी नालायक आणीत असेल त्याला पंढरपुरातला मालक यमाल सांगून इतके रट्टे देईल की त्याची इंच भर जागा होणार नाही लाल करायची. विठाला विठाला म्हणून ह्या पद्धती. आता तिथलं काय स्वरूप असेल मला माहित नाही, पण शके 1000 काळातला प्रसंग तो जरी कशाही पद्धतीतला असेल, पण ते अधिष्ठान माझ्या नाथांचं आहे, माझ्या मच्छिंद्रनाथांचं आहे. पुरातत्व खातं शोधा, अधिकारी लोकांचं बघा बघा. हे ती तत्व आहे, ती तत्व आहे. तुम्हाला एक माहिती आहे, मी एके दिवशी सांगितलं होतं बापू, आग्र्याला जांभळीचं झाड, आंब्याचं झाड, लिंबाचं झाड, चिंचेचं झाड, जाईचा वेल आणि याच्यामध्ये एक कबर होती महात्माजी. एक कबर. त्या कबरीची उपासना वेगळ्या स्वरूपात जर केली तर तिथली लोक करू देणार नाहीत. म्हणून तिथल्या एका बाईनं तपश्चर्या केली. ती बीबीजीच्या रूपात होती, पण तिच्या मांडीखाली चिमटा होता. यती योगी जपी तपी सिद्ध लोकांकडे सिद्ध चिमटा असतो. ती बाई त्या दिवशी अधिकार तत्वात आली. तिच्या भेटी करता 1954 साली, 1954, 1949 ते 51, 1949 ते 51 2 वर्ष स्वामी राम शंकराचार्य पद होतं त्यांच्याकडे. स्वामी रामांकडे शंकराचार्य पद होतं. आणि या पदावर आरूढ असलेला व्यक्ती नैनितालच्या अरण्यामध्ये
मा भगवती नावाच्या साध्वी स्त्रीला भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, स्वामी राम तुम्हाला एका तीर्थाचा जीर्णोद्धार करायचा आहे. मग दिल्लीला आले आणि दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे आग्रा शहर, आणि आग्रा शहरात एका भिकाऱ्याला विचारलं, साध्वी कहां पे रहती है? बोले जहां पे सूर्य क्षीण होता है. याली हिंदी मला, जिथं सूर्याचे किरण क्षीण झालेत तिथं साध्वी राहते. सांगतोय कोण महाराज? भिकारी. तो भिकारी होता, भिकारचोट नव्हता. वाक्य नीट ऐका, तो भिकारी होता, तो भिकारचोट नव्हता. आणि भिकारी लोकांना कोणीच कदरत नाही, भिकारचोट लोकांना बायका पण कदरत, त्याचे लेकरं बाळ पण कदरत आहेत. ते भिकारी होता. आणि विचारलं भिकाऱ्याला स्वामीराम महात्माजी म्हणले होते, कारण हा भिकारी रस्त्यानं चालल्यावर त्याच्यावर सूर्यानं छत्र धरलं होतं, तितक्या पुरतच ऊन नव्हतं. स्वामी राम होते, ते शंकराचार्य होते. जहां बोले जहां पे सूर्य का तेज किरण क्षीण है वहां पे साध्वी ठरते बोले. आणि मग तिथं स्वामी राम गेले, पण कपडे वेगळे होते. म्हणून स्वामी रामांनी हे जे मलंगडाचं सांगतोय का, याला धरून सांगतोय मी, याला धरून सांगतोय श्री मलंगडाला धरून सांगतोय. स्वामी रामांनी विचार केला, कपडे वेगळे आहेत आणि समोर आकार वेगळा आहे, क्या बोलने का? बोले साध्वी कैसे बोलू, माताजी कैसा बोलू, देवीजी कैसा बोलू? तर स्वामी रामांच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, बीबीजी. बाईनं मागं न पाहता बोलिये श्रीराम. बाईनं मागं न पाहता सांगितलं, बोलिये श्रीराम. स्वामी रामांना गारवा निर्माण झाला. बापरे, मागं न पाहता श्रीराम म्हणते. उपासक तर पिराची, श्रीराम म्हणते, पिराची उपासक आहे. ठीक आहे. स्वामी रामांनी तेवढ्यावर काही समाधान मानलं नाही. स्वामी रामांनी विचार केला, हिला ऊन लागत नाही म्हणून सूर्यानं सावली धरली. न पाहता राम म्हणले. पण मोठी माणसं शक्यतो कोणालाही मानित नसतात, तपासल्याशिवाय मानितच नाहीत मोठी माणसं. अहो तुम्हाला एक माहित आहे का, तुकोबाराय सारख्या महात्म्याला तपासण्यासाठी रामेश्वर शास्त्रीनं गाथा पाण्यात टाकला. पण तपासल्यावर काय केलं माहिती आहे महाराज? तपासल्यावर आरती केली, पण आरती लिहित असताना शेवटचं कडवं लिहिताना दौतीतली शाही संपली. तर शाही संपल्याच्या नंतर कोणते होते शास्त्री? रामेश्वर शास्त्रींनी टाक 400 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. टाक, त्यावेळेला पेनी नव्हत्या, टाक होता. टाक जन्नुस्ती तो जायो, मांडीत बुडवला आणि मांडीतून रक्त निघलं. लाल रंग प्रेमाचं प्रतीक आहे. आणि शेवटचं कडवं स्वतःच्या रक्ताने लिहिलं, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. कधी? तपासल्यावर. त्याच्यामुळं पाणी पिणं छान के आणि गुरु करणं पछान के. पाणी गाळून पेत जा, रोगराई होत नाही. आणि महाराज तपासून मानी जा, पिढ्या मातीत जात नाही. पाणी जर चुकीचं पेलं तर आजार होईल, डॉक्टर गोळ्या औषध देऊन नीट करतील. मला एकदा जालना हॉस्पिटलला ऍडमिट, मागे दिपोळीत होतो मी. हे बसतो, माफी मागतोय तुम्हाला, माझं वय नाही, माझा 83चा जन्म आहे, बसून कीर्तन करणं माझी काय पात्रता आहे. पण 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला. गाडी ट्रॅक्टरमध्ये गुतली आणि इथे एक अधिकचा असा आकार पडला त्या बॉयलजनला. त्याला गॅप, तो भरणं. आता किती कीर्तन केल्यावर भरतो काय माहिती, ते काही भरणं. पण माझ्यावर बऱ्यापैकी जालना हॉस्पिटलची कृपा आहे, हुशे साहेब बऱ्यापैकी करते. तर चला, आजार आल्याच्या नंतर पाणी जर चुकीचं पेलं तर डॉक्टर तुम्हाला नीट करतील. पण तुमचा जर गुरु चुकला, तुमचा महाराज चुकला तर पिढ्यानं पिढ्या मातीत जाते. हे लक्षात ठेवा. मात्र चुकीच्या महाराजाच्या सानिध्यात राहायचं नाही. अख्खा आपलं कुळ मातीत जाते, कुळ मातीत जाते. चला. आणि स्वामी रामांनी तिला विचारलं, बीबीजी पाणी होणार, पर्जन्य होणार, वर्षा होणार. तिनं मांडी खालचा चिमटा दिला, बजाव बोलते, ज्या दिशेनं पाहिजे तिकडे बजाव. आणि मग गोल फिरले. यानी तानींच आपल्याकडे प्रदक्षिणा करताना तो म्हणायचा श्लोक आहे, हे कर्मकांडातला श्लोक आहे, इकडचा आपल्याकडचा नाही. मला 27 वर्षापूर्वी करीत होतो. मेमरी कार्डावर डाटा चांगलं आहे ना, उघडत नाही ना, त्याच्यामुळे तर मोबाईल मी साध्या जीबीचा वापरतो. आपल्याला हे मेमरी कार्ड चांगलं दिलं ना, याच्यात दुसरं घाण येत नाही. आणि याचं कोणतंही बटन दाबा, याच्यातलं बाहेर जात नाही. त्याच्यामुळे हा सुरक्षित मोबाईल आहे आपला. काय याच्यात मेमरी कार्ड हे चांगलं दिलं ना. तर असे गोल फिरले आणि पाऊस पाळला. स्वामी रामांनी तिच्या चरणावर नतमस्तक केलं की सिद्ध केलेला चिमटा वाजिल्यावर पाऊस पडतो. त्या अर्थी बाई साध्वी आहे, त्या अर्थी बाई साधी आहे. मग लक्षात घ्या, समोर काय दिसत होतं? पाहताना कोण वाटत होती, पण परीक्षा घेतल्यावर कोण आहे? मग तुम्हाला सगळ्याला तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो, हा श्री मलंगगड
दिसायला काय असेल पण असायला प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथ आहेत. हे डोक्यात ठेवा. या ज्येष्ठ लोकांनी तरुणांना सहकार्य करा ही तुम्हाला विनंती करतोय. विठाला विठाला बाईचा बाळंतपणाचा काळ जवळ आला हे सांगत होतो ना. मला वेळेत सांगा बरं कीर्तन कधी संपवायचं. मला कानात सांगितलंय 15 मिनिटं वाढवा म्हणून. 8 मिनिटं शिल्लक झाली. हा रामकृष्ण हरी. बर 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 22 मिनिटं शिल्लक करायचा असा आदेश आलाय. येऊ द्या चला करू. एका बाईचा प्रसूत काल जवळ आला. देशमुख आणि बाईचं बाळंतपण करण्यासाठी बाई लागती. बाई लागती. माणूस जरी असेल तर कोण लागल माणूस त्याला गायनिक पदवी पाहिजे. गायनिक हा इंग्रजी शब्द आहे ना. तो प्रसूती तज्ञ पाहिजे. कसं होतं मी शिकलो 7वीच पण फिरून फिरून मला बी इंग्रजी आली ना. फिरण्याचा तो होतच असतो ना सगळा. त्याचा परिणाम होत असतो. बाईची अत्यंत गरज आहे. सासू मृत्यू पावलेली होती. त्या बाईला आई सुद्धा नव्हती आणि सासू सुद्धा मृत्यू पावली होती. एक नणंद होती. ती नणंद बुलढाणा जिल्ह्यात होती. तिचं नाव होतं निर्मळा. शेवटचा पुरावा ऐका. हाकेसर शिवडी शेवटचा पुरावा. निर्मळा नाव होतं. बुलढाणा जिल्हा गाव. त्या गावाचं नाव होतं मेहुणा राजा. आता त्या ठिकाणावर फक्त तेवढंच मंदिर व्हायचं राहिलं भारतात महाराष्ट्रात. ते फक्त माझ्या चोखवर राहायचं. ते मंदिर करण्याचं मानस खिल्लारे गुरुजी परमेश्वरानं पाठवलेला वारकरी संप्रदायातला गायीची सेवा आणि मंदिरं बांधण्याची सेवा जी व्यक्ती करती अशी आदरणीय गुरुवर्य पाचपोर बाबा त्यांच्या अंतकरणात तो वसाय वारसाय हावे की माझ्या चोखोबरायचं मंदिर व्हावा. मध्यंतरी आम्ही वारिंगे बाबांना मी फोन करणार होतो आणि जरी कधी योग आला. आता बरेच 6-7 कोटी रुपये शासनाचे आले पण ते कसे होते काय होतं माहितीये का. दिवा चांगल्याच्या हातात पडावा. जिथं गरज आहे तिथं लागल्या जातो आणि ज्याला दिसत नाही त्याला दिवा हातात भेटल्यावर ते घरात पेटीतून घरात फुकीतून तर आता ती बऱ्यापैकी मीटिंग वगैरे होत्या. अशा वेळेला आता आपलं 7वी शिक्षण असल्यामुळे राजकारणातलं आपल्याला काय डोंबलं कळत नाही पण सत्तेतल्या लोकांना मनात आणलं तर सगळी गोष्ट होती. आहे का एक पुरावा. कारण ते सत्ता श्री कोण करी अवेरा. कारण ते अवेरा कोण करी कारण ते सत्ता श्री आणि कोण करी अवेर. सत्ता असल्यावर काय नाही. आता जर पुन्हा योग आला तो वारिंगे बाबाला मागे मी 4 महिन्यापूर्वी करणार होतो फोन पण ते जरा पाठीमाग त्यांच्याही व्याप होता महाराजांच्या आणि आम्ही तर असंच आहेत. या गावाला खाय तिथलं पाणी पे पलीकडच्या गावाला आमक तमक काळ तरी बरा आहे म्हणून आता चला. तर आता पुन्हा प्रसंग आल्यावर मी वारिंगे महाराजांना फोन करणार आहे आणि विद्यमान आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून तितकं मंदिर करण्याचा मानस आहे. कारण ते मंदिर पाहून जर गिरगावकर मेला तर मी आनंदानं वरी सांगेल मी चोखोबरायचं कळस पाहून आलोय. चोखोबरायचा कळस आणि तेवढे चोखोबरायचं मंदिर राहिलंय तेवढं राहिलंय. चोखोबराय फार मोठे होते. स्वर्गातल्या राजाने पाप केल्याच्या नंतर अमृत खराब झालतं आणि खराब झालेलं अमृत चोखोबरायच्या भजनानं शुद्ध झालतो. इतकी चोखोबराय अधिकारी होते. याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला. भजन करायला वैयक्तिक जर स्वतःच्या घरी मधुकर बुवा कोणाला बोलिला असेल वैयक्तिक जर कोणाच्या घरी गेले असतील तर ते फक्त चोखोबरायच्या घरी पकवाज वाजायला इंद्र आले. आणि वैयक्तिक जर कोणाच्या घरी आथरून नसताना खाली बसून जर भजन केलं असेल तर ते चोखोबरायच्या घरी गेले. ती तिथी होती एकादशीची. गाथा वाचा लक्षात येईल तुमच्या. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. विमान उतरले पंढरीसी
ती सोमवारी एकादशी. सोमवारची एकादशी आली ती रात्रभर महात्माजी भजन झालं आणि द्वादशीला पंगत झाली. आणि द्वादशीच्या पंक्तीला पाहाला कोण होतं माहितीये का? एका जनार्दनी आईची चोखियाची मात, जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. पैठणचे मालक 36 वर्ष पंढरपुरातल्या मालकानं पैठणच्या मालकाचे धोत्र धुतले. एवढे अधिकारी आणि ते मालक स्वतः म्हणतात जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. या अभंगात एक कडवा आलंय, मिठी मारतो, मिठी मारतोय. करिता ठव धावोनिया घाली कव. कव म्हणजे मिठी. तर चोखो मी सांगतोय हाकेसर शिवडी, पुन्हा डबल येतो. मला फिरून एसटी आणायचा नाद आहे. तेल बाहेरचं आहे ना, पण बस स्टँडला एसटी सोडणार इतकं लक्षात ठेवा. मधात ना एसटी कुठं सोडणार. तर कौ 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 ठराविक लोकांनाच घातली महाराज. त्याच्यापैकी करमेळा नावाचा चोखोबरायचा जो मुलगा, ज्याचं बाळांत पण कपडे धुतलेत का ते सांगतोय पुढे. तर हा इथं चोखोबराय जेवायला बसले एका बाजूनं, रुक्मिणी आई साहेबांच्या बाजूला सोयराबाई जेवायला बसल्या. आणि देवाने विचार केला इकून चोखोबा आहेत, लक्ष्मीच्या कडीनं सोयराबाई आहे, आता आपण कर्ममेळा कुठं बसवा. देवाला भीती वाटली लक्ष्मी कर्ममेळ्याला बोलवील, म्हणून जगाच्या मालकानं आवाज दिला कर्ममेळा इकडे माय इकडे. येत नव्हतं ना, भीती वाटत होती ना. बाबाकडे पाहिलं स्वतःच्या, तर चोखोबरायांनी काही मुलाला खुणीलच नाही. भगवंताने चोखोबरायच्या मांडीला दाबलं, सांगितलं चोखा, हे चोखा चोखा, अरे वेळ जर लागला तर लक्ष्मीकडे कर्ममेळा जाईल, बरं लक्ष्मीकडे जाईल, तू खुणवणार रे चोखा. आणि मग चोखोबरायाने सांगितलं ई बापू जवळ आले, कडकडाटून मिठी मारली आणि मिठी मारून मांडीवर घेतलं. कर्ममेळा मांडीवरी मिठी मारता होते, पण कोणाला मारित नाही ना, कोणालाही मारित नाही. ते भजनच तसं करत होतं. उपजताची कर्ममेळा वाचे विठ्ठल सावळा. कारण जन्माला आल्याबरोबर भजन करणारा व्यक्ती बालक म्हणजे कर्ममेळा तो चोखोबरायचा मुलगा होता. चला, बाईच्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या आणि त्या प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याच्या नंतर आता मालक बहिणीला आणायला गेले ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये. पण आता ते चोखोबराय होते, भजनासाठी गुंतले. वेळ किती झाला? 5 मिनिटं आहे, 15 मिनिटं वेळ आहे. तुम्ही सांगितल्यानुसार बरं का 15 मिनिटं आहे. माझा नियम आहे ट्रॅक्टर भारीचं घ्यायचं, पण आपला बांध आला की वळीला पाहिजे. हा, दुसऱ्याच्या रानात आपण ट्रॅक्टर घालायचं नाही. चुकवत असते, काय गरज आहे का त्याला? फुकट कळण शेंडी वळवळ, आगावपणा आहे ते. मग मालक काही येत नाही. प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्या. काहींना प्रसूती कळणार नाही. डिलिव्हरीच्या वेदना असह्य झाल्या. कळण्यासाठी मी शब्द वापरतो, काय हरकत आहे त्याला. काही मावल्या येतात, काही तरुण मुली येतात, त्या शाळेत कॉलेजात असतात, त्यांना काय प्रसूती शब्द कळणार आहे? गायनिक कळल, डिलिव्हरी कळल. कारण काळाचा पगडा आहे ना. 90 वर्षाची म्हातारीला सही करता येत नाही, ती अंगठा देऊन पैसे उचली, ती तरी म्हणली महाराज मी फार बिजी आहे. वा, हो, अंगठा देऊन पैसे उचलायली. काय सांगाव महाराज, पोरांनी फार टेन्शन दिले. वा, 70% इंग्रजी बोलायली ती. आता ह्या तर आधुनिक काळातल्या आहेत, इंटरनेट जगातल्या आहेत, यायला कुठं मागचे शब्द कळतील. आपलं कळणं गरजेचं आहे. आपलं जतन केलं पाहिजे तर आपला धर्मवरी जात असतो, लक्षात ठेवा. ज्याला आपलं जतन करा वाटत नाही का, त्या भंगिऱ्याला काय लायकी नाही धर्मावर बोलण्याची. आपलं जतन करायचं, आपलं जतन करायचं. भाषेवर प्रभुत्व असावा. आपले जुने शब्द, माय शब्दित ताकद किती मोठी. पान माय शब्द नेपाळ नावाच्या देशातल्या एका कोपऱ्यात फक्त वापरला जातोय. फक्त 2 ते 3% लोक, 10% सुद्धा, 2 ते 3% नेपाळ मधले लोक माय शब्द वापरतात. याच्या व्यतिरिक्त, भारताच्या व्यतिरिक्त, या पवित्र देशाच्या व्यतिरिक्त पृथ्वीवर जितके देश आहेत, एकाही देशामध्ये माय शब्द वापरला जात नाही. आणि माय शब्द इतका वजनदार आहे, ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही माय शब्दाचं वजन करण्यासाठी. महात्माजी, आपल्याला जर भूक लागली तुम्हाला आणि मला, आणि 500 कोटीवाल्याचं घर आहे आणि घरी माणसं नाही तर एकच बाई आहे, तुम्ही आणि मी जर त्या बाईला म्हणलं माय माय कुछ प्रसाद दीजिए, तर आपल्याला ती एक एक भाकरी देईल. पण काय म्हणल्यावर देईल? माय म्हणल्यावर देईल. तिला जर म्हणलं मम्मी, हाणीन ती सँडल न, आहे का नाही प्रकाश गुरु? सँडल न हाणीन ती सँडल न. माय शब्दात ताकद आहे. आपलं जतन करी जा. गरज आहे काळाची. आपल्या देवतेंची नावं, आपल्या संतांची नावं,
अत्यंत गरजेचे काळाची गरज आहे. चला, प्रसूतीच्या वेदना असहाय्य झाल्या. पर्णकुटीचं दार लावलं. झोपडं होतं. दार लावलं. चोखोबरायच्या घरी एक लाकडाचा ओढका होता. 2 फूट रुंदीचा असेल लांबीचा आणि 1.25 फूट रुंदीचा असा लाकडाचा एक ठोकळा होता. सुंदर ठोकळा होता आणि त्या ठोकळ्यावर एक कपडा टाकलेला असायचा आणि त्या कपड्यावर रोज सकाळी स्नान झाल्यावर बुक्का ठेवायचे आणि एक तुळशीची मंजूळ ठेवायची. म्हणजे त्या जागेला पांडुरंग म्हणून पूजा करायची. देवारा नव्हता हो, तुमच्या माझ्यासारखी लोक देत नव्हते मूर्ती. परिस्थिती काय असेल कल्पना करा. आणि पांडुरंग समजून तिथं नमस्कार करून मग निघायचे. कधी कधी योग आला तर दुरून कळसाला नमस्कार करायचे. आज जाऊ देत नव्हतो आपण त्यांना. आणि मग बाईसाहेब उठल्या आणि चालत त्या ठिकाणावर गेल्या. त्या ठिकाणाला नमस्कार केला. तिथला बुक्का हाताला घेतला आणि ते बुक्का कपाळाला लावला. पुन्हा एकदा बोट खाली टेकलं. ते बोट बुक्क्यानं भरलं आणि देवाचं स्मरण करून सांगितलं, देवा तुझ्या कृपेने बालक दिलंस रे, याचा निवाडा कर. आणि पोटाला बुक्का लावला. मंजुळेतलं एक तुळशीचं पान घेतलं. हातावर घेऊन त्या तुळशीच्या मंजुळेचं पान खाऊन टाकलं. परमेश्वरा, माय तूच आहेस, बाप तूच आहेस. बाप हा शब्द चोखोबरायांनी फार प्रसिद्ध केला. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा. आणि जयासाठी यज्ञ तप, आणि तो हा मदनाचा बाप. अरे ज्याच्यासाठी यज्ञ तपश्चर्या व्रत वैकल्य करता, तो नुसता पंढरपुरातला पाहिला की सगळं काम संपलं. तो हा मदनाचा बाप. काय शब्द वापरलाय महाराज. आणि बाईनं सांगितलं, देवा माय बाप तूच आहेस. आता आल्या आणि कुडाला टेकन देऊन बसल्या. मधुकर गुरुजी टेकन देऊन बसल्या विकासपा आणि डोळे झाकले. पण वेदना असह्य झाल्या. देवा धाव रे, देवा मी मेली तरी हरकत नाही रे, पण पोटातलं निष्पाप आहे रे, याच्यावर का तू असं करतोस रे? निष्पाप आहे देवा, निष्पाप आहे. जगाच्या मालकाला हाक मारले होते, धावत आलं, आवाज दिला, चोखा. दार उघड्याबरोबर पाहिलं तर भारदस्त व्यक्ती होता. भारदस्त. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव गा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव गा. विठू पाटील भारदस्त वजनदार. बाईनं पाहिल्याबरोबर मान खाली घातली. ती जुन्या काळातली बाई होती. मान खाली घातली आणि वाक्य सांगितलं, मालक धनी घरी नाहीत. समोर येणाऱ्या पाटलाला काय म्हणल्या? मालक. आणि त्यांनी कोणाला आवाज दिला? चोखोबाला. मालक धनी घरी नाही. नुसता धनी शब्द नाही वापरला गुरुजी. मालक धनी घरी नाहीत. कपाळाचा मालक घरी नाही. वापस लोटून घेतलं तार. देवाने विचार केला, हाक मला मारायली, नवरा घरी नाही म्हणून सांगायली. हाक कोणाला मारल्यात? देवाला. दुसऱ्यांदा हाक मारली, देवा बघरे बाबा. पुन्हा आवाज दिला, चोखा. दार उघड. पाहिलं तर आता फेटा घालून आलेला होता. मायबाप धनी घरी नाहीत. धनी घरी नाहीत. 1-2 वेळेस झालं असं, 2-3 वेळेस झालं. मग देवानं पाठीमागं जाऊन विचार केला, हाक मला मारते आणि मालक घरी नाही म्हणते. मग लक्षात आलं, आता आपण जावा. पुन्हा एकदा आवाज दिला, चोखा. आता चालता येत नव्हतं. वेदना शिखेला गेलत्या. अंगाला पूर्ण अशा तहा व्हावा अशा प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आणि हाक ऐकल्याबरोबर घासत तिथपर्यंत गेल्या. आणि आल्हादी ताटवा काढा आणि खिंडीतून सांगितलं, मायबाप धनी घरी नाहीत. माफ करा मायबाप, धनी घरी नाहीत. दार लोटून घेतलं. चोखोबरायच्या घराच्या झोपड्याच्या पाठीमाग बोरीचं झाड होतं. ब्रह्मांडाच्या मालकाने त्या बोरीच्या बुंथ्याला कवटाळला आणि ढास 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 रडत होता. हात मला मारते.
आणि मी गेल्यावर मला बोलत नाही. महाराज त्या बोरी खाली चोखोबा राहिली, त्यांच्या वडिलांची सेवा केली. बोरीच्या झाडानं संवेदना दिल्या आणि सांगितलं, देवा हाक मारल्यावर जाता, पण पुरुषाच्या रूपात जाता. गरज स्त्रीच्या रूपात आहे. गरज कोणाच्या रूपात आहे? स्त्रीच्या रूपात. बोराला पुराणाच्या भाषेमध्ये बद्रीफळ म्हणतात. बोराला पुराणाच्या भाषेमध्ये बद्रीफळ म्हणतात. राजा भागवत कोणाला सांगितलं? परीक्षिती राजा करता बद्रीफळ चुकीच्या महिन्यात पिकलं होतं. तो महिना कोणता असेल घरी गेल्यावर पहा. आता तर टाइम संपलाय. बुत थोडं घेतलंय ते महिन्यात सगळं सांगायला. सगळ्या गोळ्या एकखाट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. ते शोधानं कशा करता म्हणतोय गुरुजी, मला फार अभ्यास आहे, याचं काही मला नाटक सांगायचं नाही. मला याच्याकरता तुम्हाला सांगायचं, हे महाराज सोडून द्या पुढच्या कप्प्यातले, मागच्यांना याच्याकरता सांगायचंय, तुम्ही जितके विद्वान होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. आणि तुम्ही जितके गाफील राहताल का तितके आमचे गाणेच म्हणतील. त्याच्याकरता तुम्ही हुशार राहिलं पाहिजे, तर आमचे लोक अभ्यास पाहुणी ग्रंथ करावे, कीर्तन. स्वतः सावध असला पाहिजे. तुम्हाला सांगू, शुकाचार्यांना राजा परीक्षितीने 19 प्रश्न केले. मरायचंय 7व्या दिवशी, तरी पण 19 प्रश्न. तवा उद्धाराचं साधन प्राप्त झालंय, तवा अमृत कानावाटे भेटलंय. मग ती पात्रता तुमची सुद्धा पाहिजे. अहो, विद्वान श्रोते बसल्याच्या नंतर घाम यावा महाराजाला, घाम त्याचा कष्टावाला व्हावा, इतकी विद्वत्ता तुमच्याकडे सुद्धा पाहिजे. काय ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही. मोबाईलवर बोट फिरल्याबरोबर नाना प्रकारचे ग्रंथ पाहायला भेटते तुम्हाला. महाराजानं घेतलेला अभंग ह्या 4 वर्षात एकाही भजनाने महाराजाला अभंग विचारला नाही. का? कारण त्यांच्याकडे गाथा डाउनलोड केलेले आहेत. गरज आहे, काळाची गरज आहे. असं तुम्ही सुद्धा डाउनलोड करा. नातवाच्या हातानं आजीनं पहा, नातवाच्या हातानं आजोबानं पहा, मुलाच्या हातानं आई वडिलांना पहा, पुराण बघायला भेटतील. पहा, फार मोठी तात्विकता आहे. नर्मदा हर नर्मदे नाव आहे तुमच्या बॅगवर. 360 तीर्थ सांगितले. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360, त्याच्यापैकी नर्मदा माय. असे 360 तीर्थ, असे 2734 उपनद्या, आणि या भारत देशाची 11 तत्वानं परिपूर्ण असलेली माती आहे. पुराण बघा, राजा भरताचं चरित्र पहा. हा भागवतातला भरत नाही, दुसरा भरत. येती संस्थितो भरता तिजाये खंडे भरताग्रस्ततो राज्या संस्थितो स्थितानाम यताम देशायाम भारतेषु. म्हणून या देशाला भारत देश नाव पडले. या देशावर भरतानी आई लेकरावर प्रेम करते असं प्रेम केलंय. भरत राजा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी त्याच्या श्रीमंतीचं वर्णन केलंय. बघा तुम्ही भागवत बघा, नाथबाबांनी केलेलं भागवत बघा, लक्षात येईल तुमच्या भरत कोण होते. वाचत जा. आपला धर्म उंच जाण्यासाठी काही लागत नाही. अहो, माणसं आपला धर्म उंच जाण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मातल्या लोकांना नाव ठेवतात. दुसऱ्याच्या धर्माला शिव्या दिल्यानं आपला धर्म उंच जात नाही राजा. हो, आपल्या काय त्रुटी आहेत ह्या दुरुस्त केल्यावरच आपला धर्म उंच जात असतो. अहो, शेजाऱ्याला जास्त पीक आलंय, त्याच्या पिकात म्हशी घातल्यावर आपलं पीक वाढत का? त्यानं कसा प्रयत्न केलाय, असा प्रयत्न जर आपण केला तर आपलं पीक वाढेल. मग धर्माचं सुद्धा पीकच आहे, गरज आहे. या सप्त्यातल्या 100 बायकांनी तंबाखू सोडायची. पाया पडतो तुमच्या. सप्ताह कारणी लागला. केवढा मंडप आहे राजो, केवढा आहे सप्ताह कारणी लागला. इथं बसलेल्या काल्याच्या दिवशी म्हणा कोणाही महाराजाच्या हातानं 125 नवीन माळकरी व्हा. आपलं पीक चांगलं आलं, समजा आपलं पीक चांगलं आलं. नाही तर काय हो, जर कोणी तंबाखू सोडली नसेल, कोणी माळी जर जास्त घातल्या नसतील आणि जशाला तशीच लोक असतील तर काय अर्थ काय? सप्ताह लांबरुंद होणं गरजेचं नाही. सप्ताहाची खोली वाढली पाहिजे, परमार्थाची खोली वाढली पाहिजे. खोली तर तो सप्ताह आपला परमार्थाला पीक येत असतो. चला असो, बोरीनं सावध केलं. मी सांगत नाही, मोठ्या माणसांचं वाक्य आहे. आणि भगवंतानी सुंदरसं पातळ नेसलं. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी आणि आवाज दिला. आता चोखोबा म्हटले नाही, वहिनी. घासत लुंडगळत तिथपर्यंत गेल्या. दार काढलं. हालात वलस हाले, दार लोटलं. कृपा कटाक्ष न्याहाळीले. बाईचं रूप घेतलं महाराज. एका क्षणात बाळाचा लेकराचा निवाडा.
27 दिवस कपडे धुतले, 27 दिवस. एक हाकेसर शिवड्या, हाकेसर शिवडी. पण मगाशी सांगितलं पैसे घेत नाही आणि फुकट काम करीत नाही. खिल्लारे गुरुजी, या बाईकडं पुण्य काय होतं महात्माजी? पुण्य, म्हाताऱ्या सासऱ्याला एके दिवशी धोत्रात बाथरूम झाली, शरीरानं अपमान केला आणि 2 मिनिटात सांगतो फक्त, बाकी सगळं रद्द होणार आहे. बाकी आता मी चांगले प्रमाण दिलेत बरं गुरुजी, तुम्हाला नाराज होऊ नका माझ्यावर. आता मी कधीच कीर्तनात एकाही गुणीजन मंडळीला नाराज करत नसतो, कारण प्रमाण त्यांनाच दिले पाहिजे, आपण नाही दळले पाहिजे, दिले पाहिजे. कारण कीर्तनातला मृदंगचार्य आणि गुणीजे भजनी मंडळी एक अंग असते, एक अनन्य साधारण नाविन्य येते. म्हणून कीर्तन करायला मला तर गाता येतच नाही, पण ज्याला गाता येते त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे. परवाली एक महाराज भेटला, ते म्हणला सगळं मीच म्हणीन. मी म्हणलं ही परंपरा तू कोबरायची नाही, तू तिकडे तुरी कापायला जाय. हो, तू म्हणला रुपवाळी मीच म्हणीन, सगळं मीच म्हणीन. बापाची जी आगिरी आहे का म्हणलं सुंबळ्या, आमच्या इथं 37 वर्षापासून परंपरा टिकत आली. तू एक दिवशी येशील बॉम्बल्या आणि सगळं मातीत घालशील, चल उठ म्हणलं, तू तो पाकिट घेऊन घरी जाय. विठाला विठाला आपण रुपवाळी सुद्धा वेगात घेणं गरजेचं आहे का? नेहमी संप्रदायाचं. मागच्या लोकांनी कन्या आंबाड्या खाऊन परंपरा टिकेली, कन्या आंबाड्या खाऊन पायी जाऊन परंपरा टिकेली. आम्हाला एवढ्याल्या गाड्यात बसून जर परंपरा आम्ही मातीत घालीत असल तर देवाला सुद्धा कळणार नाही बाबा आम्हाला कोण्या नरकात टाकावं. परंपरा नाही मोडायच्या. मग मागच्यांची परंपरा आहे ती, ज्ञानोबा तुकोबारायांची जहागिरी आहे, तुमची आमची थोडीची ती असो. आणि भगवान आले, निवाडा झाला. कालांतरानं चोखोबारा आले आणि भगवान निघून गेले. आणि मग खऱ्या वंश आल्या. चोखोबाराने विचारलं, अगं कोणी केलं हे? मालकानं केलं. आणि मालक येईल कसा? काही नाही, डोळे झाकून हाक मारली. हाकेसर शिवडी घालोनिया स्तंभ फोडी, आईशी कृपावंत कोण, माझ्या विठाई वाचून विठोबा बऱ्यापैकी माझ्यापेक्षा वयानं फार मोठी संप्रदायातले आधारीव लोक बसलेली आहेत, महात्मे बसलेले आहेत. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीत सगळ्यांना बुक्का लावला, म्हणून एक जणाला लावला, सगळ्यांना लावला असं गृहीत धरा. असं विठाला 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 विठाला. फक्त 2 मिनिटं उठू नका. उद्याच्या येणाऱ्या 22 तारखेला माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं अधिष्ठान प्राणप्रतिष्ठा 4च मिनिटं मुहूर्त आहे बरं त्या दिवशी, फक्त 4च मिनिटं. तितक्या वेळात तो विधी होणार आहे, तितक्या वेळात. बाकीचे सगळे विधी, पण तितक्या वेळात प्राणास्तितो भयजायतो सर्वाधिष्ठितम, हे सगळं तितक्या काळात. इतका गोड पर्व काळ आहे तो. आणि त्या 22 तारखेला म्हणून सगळ्यांना एक विनंती करतो, मी ज्यांच्याकडे मला इथपर्यंत घेऊन आले दिलीप फलके, त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांनी फक्त हात वरी करा. हा गुरुजी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम.
राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम भगवान की बली की जय पार्वते पते भूत चिंतन श्री मच्छिंद्रनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे वंदे गौ माता की सद्गुरु जोग महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली विनय करे इकडे जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बापुनी क्षमा महाराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार क्षमा महाराज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा कमाया वैगे करा क्षमा महाराज महाराज तुम्ही सिद्ध हॅलो हॅलो खाली बसा सर्वांनी खाली बसा मी आपल्याला विनंती करतो हात जोडून खाली बसा जय जय रामकृष्ण हरी या ठिकाणी आता ज्यांच्या आवाज द्या माईकला प्रासादिक वाणीतून एक 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं उभे जरी राहिले असतील तरी जागेवर उभं राहा तुम्हाला एक सांगू का बघा आरती झाल्याशिवाय उठू नका संप्रदायाचा आपण अवमान करताय आपण कीर्तनाच्या द्वारे कमवलेलं पुण्य आपण मधून उठून गमावता हे लक्षात ठेवा आता ज्यांची कीर्तनाची सेवा झाली ते परम आदरणीय वारकरी भूषण खऱ्या अर्थाने ज्यांच्या कीर्तनामध्ये प्रमाण आणि पुराण हे दोन्ही ऐकायला मिळतं असे बाळू महाराज गिरगावकर यांनी खूप छान सुंदर अगदी प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारी त्यांची वाणी प्रासादिक वाणीतून त्यांनी कीर्तन सेवा केली या ठिकाणी भागवत धर्म संप्रदाय मंडळाच्या वतीने महाराजांना खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेली बरीचशी परिसरातील पंचक्रोशीतील महाराष्ट्रातील महाराज मंडळी आहे त्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेलं भजन हे भजन ऐकल्यानंतर मलंगडावरती मच्छिंद्रनाथ निश्चितच डोलत असतील याच्यामध्ये शंका नाही आणि आम्हाला एवढीच अपेक्षा आहे महाराज की मलंगडाच्या पायथ्याशी होणारा हा पहिला महोत्सव आहे हरिनाम महोत्सव आणि या ठिकाणी मलंगडासाठी गेले 88 पासून झटणारी काही मंडळी आहे काही त्याच्यामध्ये आज मंडळी आमच्यामध्ये नाहीत काही आहे पण सर्वांची एकच अपेक्षा असते की प्रत्येक कीर्तनकाराने 2 शब्द आमच्या मलंगडाबद्दल बोलावं हा संपूर्ण कोकण परिसर जो आहे या कोकण परिसराला परमार्थाचा वारसा आहे आपण ज्या मातीमध्ये उभे आहात सगळी मंडळी या ठिकाणी जमलेली आहे ही माती संत शिरोमणी वामन बाबा महाराज संत शिरोमणी सावळाराम बाबा महाराज आप्पा माऊली महाराज या गावातील एक थोर संत होऊन गेले राजाराम महाराज त्याचप्रमाणे वासुदेव महाराज अशा थोर मंडळीच्या कार्याने पुनीत झालेली ही भूमी आहे असो उद्याचे कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पहाटे काकडा त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सुभाष महाराज गेठे दुपारी 3 वाजता शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या भागवतावर चिंतन हरिभक्तपरायण जगदीश महाराज जोशी करतील त्याच्यानंतर हरिपाठ होईल आज हरिपाठाला खूप मंडळी होती पण मी विनंती करीन सर्वांना हात जोडून जेवढी मंडळी हरिपाठाला असते तेवढ्या मंडळीने सकाळी पारायणला आलात तर खूप छान होईल आपल्या सर्वांसाठी मनोहरजी कडू यांनी 3000 ज्ञानेश्वर्या या सप्ताहासाठी दिलेल्या आहेत आणि बऱ्याचशा ज्ञानेश्वर्या शिल्लक आहेत म्हणून आपण सर्वांनी उद्या ज्ञानेश्वरीच्या पारायणासाठी या उद्या 4था दिवस आहे
उद्याची कीर्तनाची सेवा आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचे 14वे वंशज हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी. आपण सर्वांनी उद्या सुद्धा भरभरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. काही सूचना आहेत. त्याच्यापैकी पहिली सूचना आपल्या सर्वांना मी या ठिकाणी करतो की आपण भोजनासाठी जाणार आहात. सर्वांनी प्रसाद घेत असताना अन्नाचा नाश होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्या. जेवढं माईल पोटात तेवढंच घ्या ताटात असं वाक्य त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणून आपण सर्वांनी भरभरून जेवा, पण मात्र सांडू नका. उद्याची स्वयंसेवकांची गावं आहेत कुशिवली, आंबे, खरड, ढोके, घोट यांच्याकडे उद्याची सेवा आहे. सकाळी 9:30 वाजता या गावातील स्वयंसेवकांनी उपस्थित राहायचं आहे. काल रात्री सुद्धा अन्नाचा खूप नाश झाल्याची या ठिकाणी सूचना आलेली आहे. आज परत एकदा सांगतो की अन्नाचा कोणी नाश करू नये. भोजन व्यवस्थेमध्ये आपल्या सर्वांना तृप्त करण्यासाठी काही मंडळी खूप सायास करतायत. त्याच्यापैकी मी नावं घेऊ इच्छितो. या ठिकाणी गणेश पाटील असतील, हनुमान राणे आहेत, यशवंत मडवी आहेत, विश्वनाथ दळवी, कृष्णा हरड, रोहन भंडारी, पुनीत राणे, हर्षल पाटील, अभिजित म्हात्रे करवले, बाळा वारे शेलारपाडा, दिनेश दुधकर वसार, रमेश वाकुर्ले, किरण पाटील ग्रामपंचायत सदस्य उसाटणे, सुरेश म्हात्रे, विठोबा पाटील उसाटणे, शरद कातकरी करवले यांची खूप मेहनत या ठिकाणी आहे. आपल्या या सप्ताहाचं वैशिष्ट्य काय असेल महाराज? या सप्ताहाचं वैशिष्ट्य काय असेल? हा सप्ताह जरी भागवत धर्म संप्रदायाची मंडळी करीत असतील तरी याच्यामध्ये सहभाग मात्र दोन्ही जिल्ह्याचा आहे, सर्व पक्षाचा आहे, सर्व संघटनांचा आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की हा सप्ताह जो आहे तो प्रत्येकाला आपला वाटतो या भावनेने सर्व सहभागी झालेले आहेत. आपल्या सर्वांना मी सांगेन की या सप्ताहाची सुरुवात होण्याच्या आधी PWDच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याची कामं किती छान केलेली आहेत. एकदा आपण मनपूर्वक धन्यवाद त्यांना देऊया. आजची जी प्रसादाची जी सेवा आहे, आज अन्नदानाची जी पंगत आहे, ते या रायगड जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व DB म्हात्रे साहेब ज्यांना आम्ही भाई असं म्हणतो त्यांची आजची पंगत आहे. बऱ्याचशा लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. बरेचसे लोक आम्हाला काही हस्ते परहस्ते निरोप देत आहेत की या सप्ताहासाठी आम्हाला काही देता येईल का म्हणून. हा सप्ताह आपला जर आहे तर त्यासाठी विचारण्याची काही गरज नाही. अन्नदानासाठी आपण भाजी देऊ शकता, देवासाठी तुम्ही हार देऊ शकता. फक्त हे देत असताना कार्यकर्त्यांशी संपर्क साधा. सर्व प्रकारची मदत आपण या ठिकाणी करू शकता. आणि म्हणून दुसरी एक सूचना आहे की एक मुलगा लहान हरवलेला आहे पागड्याच्या पाड्याचा. तर ठीक आहे, सापडला अशी या ठिकाणी आम्हाला बातमी आलेली आहे. असो, दुसरी सूचना की आपल्याला हॉकी टॉकी दिलेले आहेत प्रत्येक सेवेकऱ्यासाठी. ते हॉकी टॉकी घरी घेऊन जाऊ नका, ते इथं जमा करायचे चार्जिंगसाठी आणि ते घरी घेऊन जाल आणि पंचायत करून ठेवाल. असो, आलेल्या सर्व टाळकरी बांधवांचं, श्रोतृ वर्गाचं आणि विशेष आभार आज गिरगावकर महाराज मी मानतो ते महिला वर्गाचं. कारण लक्ष्मीची पूजा असताना सुद्धा त्या नारायणाच्या कीर्तनाला आज या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि म्हणून नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरी येईल, पण ती नारायणासहित येईल अशा प्रकारची या ठिकाणी मी. लक्ष्मी बाबाजी एकटी आली की प्रेतावर बसून येते किंवा उलुक वाहिनीनं घुबडावर बसून येते, आणि लक्ष्मी नारायणासोबत आली की गरुडावर बसून येते. लक्ष्मी सहित शोभे नारायण. आपल्या सर्वांच्या घरी लक्ष्मी गरुडा सहित येईल असं या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगेन. असो, आरती होईल. साऊंडवाल्यांना धन्यवाद. आणि ज्ञानेश्वर